श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आज वार आहे शुक्रवार। शुभ सकाळ सर्व ताईंना। आणि आज आपण रेसिपी बघणार आहे हरभरा डाळीचा फोडीव झुणका किंवा पिठलं म्हणा तुम्ही। तर ती रेसिपी आपण आज बघणार आहे। तर त्याच्यासाठी मी आधी 4 तास हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती। कमीत कमी 4 तास आपल्याला ती डाळ भिजवायची आहे। खूप छान होतो हा झुणका आणि प्रवासाला वगैरे नेण्यासाठी एकच नंबर रेसिपी आहे। तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत सुद्धा खाऊ शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी आवडली तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्कीच करत जावा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी दुपारीच डाळ भिजत घातलेली होती आणि किती छान पद्धतीने डाळ भिजलेली आहे। डाळ चांगलं भिजणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे सगळ्यात आधी डाळ व्यवस्थित भिजवून घ्यायची आणि डाळ भिजल्यानंतर मग आपण ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे। वाटून घेत असताना पण एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची, असं थोडंसं जाडसरच ती पेस्ट आपल्याला बनवायची आहे, जेणेकरून ते व्यवस्थित भाजलं जाईल। नाहीतर एकदम जर बारीक पेस्ट बनवला तुम्ही तर तो जे आपली डाळ असते ती तेलात व्यवस्थित भाजली जाणार नाही। तुम्हाला शक्य असल्यास थोडंसं पाणी जर लागत असल्यास तर थोडं पाणी घालायचं आहे, पण पाण्याचा वापर मात्र इथे जास्त करायचा नाही, कारण पाणी जास्त वापरला तर आपला झुणका अजिबात सुटसुटीत होणार नाही। त्यामुळं पाणी व्यवस्थित वापरा, थोडंच पाणी वापरायचं आहे। आणि इथं माझं मिक्सरचं जे पाता आहे ते खराब झालेलं आहे, त्यामुळे तो मी सारखं नट आवळून घेते आणि त्यानंतर मग बारीक करत असते। हे पहा, असं थोडं जसं लागल तसंच पाणी ॲड करायचं आहे। नाहीतर उगाचच ढीगभर पाणी जर तुम्ही घातला तर तुमचं पिठलं अजिबात सुटसुटीत होणार नाही आणि खाताना सुद्धा तुम्हाला हरभऱ्याची डाळ खाल्ल्यासारखं फिलिंग येणार, लक्षात ठेवा। त्यामुळं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे। आता आणखीन थोडंसं पाणी घालते मी, लागल तसं पाणी ॲड करायचं आणि मग ते फिरवायचं आहे। कोणत्याही गोष्टीला म्हणजे पेशन्स खूप महत्त्वाचे असतात, म्हणजे दम महत्त्वाचा असतो। आपण ज्यावेळी उडीदवडे करतो बघा, त्यावेळीसुद्धा त्या डाळीला व्यवस्थितच बिन पाण्याचीच वाटावी लागते। जर तुम्ही पाणी घातला तर अजिबात म्हणजे वडे तुम्हाला थापताच येत नाहीत, वडे तुम्हाला सोडताच येत नाहीत ती। त्यामुळं पाणी घालत असताना व्यवस्थित घालायचं। आता हे सगळं मिश्रण मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते, कारण हे मिश्रण जे आहे ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। त्यामुळं आपला झुणका पटकन होणार वाफवून घेतल्यामुळं। वाफवून जर तुम्ही नाही घेतला तर झुणका आपल्याला सुट्टा होण्यासाठी खूप वेळ लागतो। हे पहा, आता कुकरला मी हा डबा लावून देते। एक 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत, तेवढ्या शिट्ट्या काढल्या की बास होतात। आणि 3 ते 4 शिट्ट्या झाल्या की ते मिश्रण थोडंसं असं घट्ट होतं, मग आपल्याला ते फोडून घ्यायचं आहे। हाताने फोडून घ्या किंवा वाटीच्या सहाय्याने फोडून घेतला तरी चालतं। तिकडं आपला कुकर होत आहे तोपर्यंत मी इकडं वाटण बनवून घेते। वाटणामध्ये मी जिरं, कोथिंबीर, आलं, लसूण आणि सुकं खोबरं थोडंसं घातलेलं आहे आणि त्याचं आपण आता बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आहे। हिरवी मिरची वापरत असताना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर हिरव्या मिरचीचा वापर कमी करा, आणि जर मग मोठीच खाणार असतील किंवा तिखट आवडत असेल तर मग जास्त वापरला तरी चालतं। पण लसणाचा वापर मात्र इथे खूप जास्त करायचा, कारण या पिठल्याला आलं लसणामुळेच खूप चांगली टेस्ट येते। 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला आणि त्यानंतर मी हे मिश्रण खाली काढून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती घट्ट मिश्रण आपलं झालेलं आहे। आता हे सगळं आपल्याला असं फोडून घ्यावं लागणार आहे। आता थोडं मी हाताच्या सहाय्याने फोडून घेते आणि थोडं वाटीच्या सहाय्याने एकदम असं दाबून ते आपल्याला बारीक करावं लागणार आहे। पाणी जास्त न वापरल्यामुळे किती मिश्रण व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे।
आणि आपला आता सुट्टा झुणका बनायला अजिबात वेळ लागणार नाही, कारण आपलं मिश्रणच म्हणजे वाफवून शिजवून निघलेलं आहे. त्यामुळं काय आता तेलामध्ये घातला की ते पूर्ण असं सुट्टं होतं. जर कच्ची डाळ तुम्ही तेलामध्ये घातला असता तर ते लवकर म्हणजे सुट्टं झालं नसतं, लक्षात ठेवा. त्यामुळं ही ट्रिक वापरायची. अशा पद्धतीने वाफवून घ्यायचं आणि त्यानंतर मग असं फोडून आपण ते तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. आणि ह्या झुणक्याला हिंगसुद्धा वापरायचा. पिठल्याला खमंगपणा हिंग, कढीपत्ता याने खूप चांगला येतो. आता माझ्याजवळ काय ओला कढीपत्ता नव्हता, वाळला होता, पण ओला कढीपत्ता असला की टेस्ट खूप चांगली येते. आणि तेल थोडंसं जास्त घालायचं आहे. इथं जवळजवळ 2-2.5 पळी मी तेल घातलेलं आहे, तरीसुद्धा थोडंसं तेल कमीच पडलं. आणि कढीपत्ता थोडासा सुकलेला होता माझ्याकडे, तोच मी ॲड केला. त्यानंतर मोहरी घालायची भरपूर, 2 चमचे मोहरी घातलेले आहे, 1 चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे मोहरी पण व्यवस्थित घालायची, कारण की जिऱ्या मोहरीची फोडणी त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पिठल्याला खूप चांगला स्वाद येतो. आणि जे आपण हिरवं वाटण बनवून घेतलेलं ते ॲड करायचं आणि ते चांगलं तेलात परतून घ्यायचं, जेणेकरून वाटणाचा जो कच्चापणा असतो तो निघून गेला पाहिजे. त्यानंतर वरून तुम्ही कोथिंबीर, ओलं खोबरं जरी या पिठल्याला वापरला तरीसुद्धा टेस्ट एकच नंबर येते. आणि व्यवस्थित आपण भाजून घेतलेलं आहे आपलं जे हिरवं वाटण होतं ते. आणि त्यानंतर हळद ॲड केलेली आहे. हळद पण चांगली तेलात व्यवस्थित परतून घ्यायची. आणि त्यानंतर आपण जो फोडून घेतलेली डाळ होती ती त्यामध्ये ॲड करायची आहे. आता दिसायला तुम्हाला हा झुणका एवढा म्हणजे जास्त दिसतो, पण ज्यावेळी आपण भाजतो त्यावेळी तो थोडा कमी होतो. आणि चवीप्रमाणे वरून मीठ घालायचं आहे आणि सगळं तेलात व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. झालं बघा, बस आपला झुणका आता तयार आहे. एक 10 ते 15 मिनटात आपला झुणका तयार होतो. आणि हे व्यवस्थित मिश्रण आपण आता तेलात एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून आपण जे हिरवं वाटण वगैरे सगळं घातलेलं होतं तेलामध्ये ते सगळं डाळीला लागलं पाहिजे सगळीकडे. अशा पद्धतीने व्यवस्थित ते हलवून घ्यायचं. हलवून घेऊन एक 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं आणि परत हलवून घ्यायचं आणि परत झाकून ठेवायचं. ही प्रोसेस आपण एक 2 ते 3 वेळा करायची आणि आपला झुणका तयार होतो. पूर्ण मी हलवून घेतलं आणि एक 10 मिनटं झाकून ठेवलं. झाकून ठेवून परत आपण हलवायचं आहे. असं 2-3 वेळा केला की पूर्ण असं तेलामध्ये ते सुट्टं होतं आणि खूप छान झुणका आपला तयार होतो. मग वरून कोथिंबीर, ओलं खोबरं घालून तुम्ही खायला घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मैत्रिणींनो ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते. आणि बाहेर जर तुम्ही प्रवासाला एक 3-4 दिवस कुठं जर जाणार असला तरी नेला तरी पण चालतं, खराब होत नाही अजिबात. का खराब होत नाही याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे का? कारण यात पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही, तसेच कांद्याचा वापर केलेला नाही. कांदा वगैरे जर तुम्ही वापरला झुणक्याला तर झुणका आंबतो किंवा बाद होतो, खराब होतो. तर आपण इथं पाणी पण वापरलेलं नाही आणि कांदा पण वापरला नाही, त्यामुळे आपला झुणका किंवा पिठलं खराब होण्याची शक्यताच नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रवासाला जाताना असं झुणका पिठलं तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता किती सुट्टा व्यवस्थित झुणका आपला झालेला आहे. आमच्यात तर खूप आवडतो, पण करायला ह्याची प्रोसेस खूप लांब असल्यामुळे ते होतच नाही. डाळ भिजत घालायची लक्षात राहत नाही. अचानक स्वयंपाक करायला बसलं की मग लक्षात येतं की बाबा आपण हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं, असं लक्षात येतं. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी.